ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तान संबंधावरून भारतातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले। मात्र 1991च्या लष्करी कराराची आठवण करत भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसवर पलटवार केलाय। आज आम्ही या वादाचं सविस्तर विश्लेषण घेऊन आलो आहोत। चला जाणून घेऊया काय आहे हा वाद आणि त्यामागील सत्य। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। 22 एप्रिल 2025 जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम येथे लष्कर-ए-तोयबाच्या TRF या दहशतवादी संघटनेनं हल्ला केला। या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला। याला सूड उगवण्यासाठी आणि दहशतवादांचा बीमोड करण्यासाठी भारतानं कठोर पाऊल उचलली। 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केलं। भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि POK मधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले। मात्र या ऑपरेशन सिंदूर नंतर राजकीय वादाला सुरुवात झाली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। ऑपरेशन सिंदूरची माहिती भारताने पाकिस्तानला आधीच दिली होती, त्यामुळे भारतीय हवाई दलाची विमाने पाडली गेली असे आरोप केले। राहुल गांधी यांनी पाकिस्तानला माहिती देणं हा गुन्हा आहे, यामुळे आपण किती विमाने गमावली अशी एक्सपोस्ट केली। त्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एका मुलाखतीत ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला दिल्याचं कबूल केलं। मात्र त्याच वेळी देशाला सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट केलं। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपांना एस जयशंकर यांनी सडेतोड उत्तर दिले। ऑपरेशन सुरू झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या टप्प्यात पाकिस्तानला माहिती देण्यात आली होती, त्यापूर्वी ही माहिती देण्यात आली नव्हती। इतकंच नव्हे, भारत दहशतवादी तळांवर हल्ला करणार आहे, त्यात पाकिस्तानी लष्कराने हस्तक्षेप करू नये यासाठी माहिती देण्यात आल्याचंही एस जयशंकर यांनी स्पष्ट केलं। या वादात भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी उडी घेतली आहे। त्यांनी 23 मे 2025 रोजी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे। दुबे यांनी 1991 मधील भारत पाकिस्तान लष्करी पारदर्शकता कराराचा उल्लेख करत काँग्रेसवर पलटवार केला। या करारानुसार दोन्ही देशांनी सैन्याच्या हालचालींची माहिती एकमेकांना देण्याचं मान्य केलं होतं। दुबे यांनी हा करार काँग्रेस सरकारच्या काळात झाल्याचं सांगत राहुल गांधी यांच्यावरच निशाणा साधला। त्यामुळे राहुल गांधी यांनी एस जयशंकर यांच्यावर टीका करणं हा ढोंगीपणा आहे। आता तुम्ही याला देशद्रोह म्हणाल का, असा सवाल उपस्थित करत निशिकांत दुबे यांनी राहुल गांधीवर पलटवार केलाय। तर दुसरीकडे काँग्रेसने दुबे यांचा आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला। फेब्रुवारी 1991च्या अखेरीस पक्षाने चंद्रशेखर सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला होता आणि सर्वाधिक निवडणुका आधीच जाहीर झाल्या होत्या असं उत्तर काँग्रेसनं दिलंय। 1991 मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या करारावरून भाजपाने काँग्रेसला धारेवर धरले। त्यामुळे नेमका हा करार काय आहे हे पाहणंही महत्त्वाचं आहे। हा करार 6 एप्रिल 1991 रोजी करण्यात आला होता। यात दोन्ही राष्ट्रांनी सीमेजवळील महत्त्वाच्या लष्करी सराव, युद्धाभ्यास आणि सैन्याच्या हालचालींबद्दल एकमेकांना पूर्व सूचना देण्यात सहमती दर्शवली होती। या कराराचा मुख्य उद्देश अनपेक्षित संघर्ष किंवा हवाई क्षेत्राचं उल्लंघन टाळणं हा होता। त्यानुसार दोन्ही देशांनी एकमेकांच्या 10 किलोमीटर हवाई क्षेत्रात प्रवेश टाळायचा। हवाई क्षेत्रात कोणतीही उड्डाणे परवानगी शिवाय केली जाणार नाहीत। तसंच जल आणि हवाई मार्गांमध्ये प्रवेश करण्यासाठी पूर्व परवानगी आवश्यक राहील, असा हा करार आहे। ऑपरेशन सिंदूर वरून सुरू असलेला हा वाद राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याला नवं वळण देणारा आहे। राहुल गांधी यांचे प्रश्न, निशिकांत दुबे यांचा पलटवार आणि 1991चा करार यामुळे हा विषय अधिकच गुंतागुंतीचा झालाय। एकूणच ऑपरेशन सिंदूर वरून आरोप प्रत्यारोपांची मिसाइल्स डागली जात आहेत। भारताच्या एकूण सुरक्षिततेचा मुद्दा पाहता भाजपा काँग्रेस मधला वाद वाढणार की संपणार हा येणारा काळच ठरवेल। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।